प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकराया हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं। या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या शिबिरात एकूण 87 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर 31 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं। गेल्या 2.5 वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील 6000हून अधिक नागरिकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्या। शिबिरात रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व 1 महिन्यांची औषधं या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या। तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येतात, अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी दिली। कार्यक्रमाला डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉक्टर यब्बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शंकराया हॉस्पिटलचे प्रकाश पाटील, त्यांची संपूर्ण टीम, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल नाहनाळे, डॉक्टर अश्विनी खोमने, दिलीप कचेरे, अफसर शेख, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा दुसऱ्या पण डोळ्यामध्ये आता मागच्या महिन्यामध्ये केलं, 1 रुपया खर्च झालेला नाही। म्हणून जातात घेऊन आता डोळ्यावर सर्व काय घेतात, व्यवस्थित आहे, सर्व खाण्याची, पिण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था आहे, काही काळजी करण्याची गरज नाही। नाव मेरा सुरेश बाळसरा, राहणार सावरगाव। मी गेल्या महिन्यामध्ये ऑपरेशनला गेले होते। खूप छान दवाखाना आहे, खूप छान, म्हणजे तिथं स्वच्छता वगैरे खूप छान आहे। नर्स लोक, डॉक्टर लोक सगळेजण काळजी घेतात आपली, खूप छान आहे। आपल्याला ऑपरेशनला नेलं तर व्यवस्थित नेतात, व्यवस्थित आणून आपल्या खाटापर्यंत आणून व्यवस्थित झोपवतात, व्यवस्थित आहे। गोळ्या औषधं बी आपलं जास्त दुखायला लागलं तर गोळी वगैरे देतात, व्यवस्थित आहे, छान आहे दवाखाना। तुम्ही लाभ घ्यावा त्याचा। खर्च 1 रुपया लागत नाही। असे आज या ठिकाणी मी जे आलो आहे, आरोग्य शिबिर आयोजित या ठिकाणी केलेलं आहे यांच्या मार्फत डिसेंट फाउंडेशन पनवेल। तर माझे एक मित्र आहे, ते मधुकर कवडे म्हणून, ते नारायणगावला जॉबला असतात आणि मी पण नारायणगावचाच आहे। त्यांनी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं आहे आत्ता मागच्या महिन्यात। त्यांनी मला जे सांगितलं की अतिशय उत्तम हॉस्पिटल आहे, अतिशय चांगले डॉक्टर आहेत, अतिशय विनामूल्य सेवा आहे, घरच्यासारखी सेवा मिळते। नंतर ऑपरेशनच्या केल्याच्या पश्चात 1 महिन्याने परत बोलवतात आणि व्यवस्थित तपासणी करतात आणि अगदी परिपूर्ण सगळ्या गोष्टीचं समाधान या ठिकाणी मिळतं ऑपरेशन करणाऱ्या माणसाला, पेशंटला। त्यामुळे काही काळजी करायचं कारण या ठिकाणी नाही आहे। एवढं करून सगळं विनामूल्य, फुकट आहे, मोफत आहे। एवढं करून मोफत करता तुमचं राहणं, खाणं, जेवण, येणं, पोचणं, जागेवरून जागेवर सोडणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी होतात, अगदी घरच्यासारखं होतं। कुठेही प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षाही चांगली सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला मिळते। यापेक्षा आपल्याला काय पाहिजे? आणि ज्याला गरज आहे, गरजूंनी तर याचा अवश्य लाभ घ्यावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। सांगा, तुमचं नाव सांगा। मोहन कोणाजी काळे, कोळेगाव। झालं तुमचं ऑपरेशन? माझं ऑपरेशन झालं, सगळ्यात उत्कृष्ट ऑपरेशन झालं। माझ्या पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन या डोळ्याचं मी खाजगी ठिकाणी केलं, 3 ठिकाणी नाकारलं। मला हाय ब्लड प्रेशर व्हायचं, मी ऑपरेशनला गेलो का माझा BP हाय व्हायचा, पण इथं मला मॅडमनी चांगल्या पद्धतीच्या गोळ्या दिल्या, तर त्याच्यामुळं माझा BP आटोक्यात राहिला। सकाळी बरोबर डॉक्टरांनी एक मला गोळी दिली, BP माझा खाली आला आणि उत्कृष्ट असं ऑपरेशन झालं। मला विश्वास नव्हता का माझं ऑपरेशन होईल, पण गेलो आणि भगवंताच्या आणि मारुतीरायाच्या कृपेनं खूप चांगला रिझल्ट मला भेटला। तुमच्याकडून काही पैसे घेतले का? पैसे घेतले का तुमच्याकडून? काही बात नाही, 500 रुपये नेले ते तसे परत आले परत। हॉस्पिटल कसं आहे? 1 नंबर। त्याची आकारणी, बांधणी, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत। मग आता हे याचं जे आयोजन करतात डिसेंट फाउंडेशन, शंकराया हॉस्पिटल, त्यांच्यासाठी काय सांगतात तुम्ही? अतिशय छान आहे। छान आहे। काय तुमचं नाव सांगा? आमचं किसन कोणाजी शावळे, गाव लांडेवाडी, चिंचवडी। तर 1 नंबर काम आहे त्यांचं। आणि दुसरं असं काही त्रास नाही तुम्हाला, आधी बिलकुल खाणं पिणं राहणं तुम्हाला ज्या जागेवर न्या
त्या जागेवर तुम्हाला आनंदाने सोडून आणतात. काळजीपोटी काम करतात ते लोक. एक नंबर काम आहे. अजिबात नाही. आणि काही तिथे बेळायचं नाही, काही नाही. सगळ्या अगदी इतकं जीव लावलं, घरचे माणूस जीव लावणार नाही एवढे ते डॉक्टर साहेब जीव लावतात आपल्याला. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.